मध्ये पाहतोय समाधान ठाकरे आणि निखिल दरवडा अशी जोडखल मैदानामध्ये सांघिक कोट्यातील पहिला वैयक्तिक पहिले शतक हाताळतोय गोलंदाज हेमंत चौधरी. 2 शतकांचा सामना 12 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील गराडे संघाकडून. सलामीची जोडी समाधान ठाकरे आणि निखिल दरवडा. छोटा पॅक बडा धमाका. आजच्या दिवसात निखिलने प्रभावित केलाय. फार चांगली फलंदाजी निखिलला च्या माध्यमातून पाहायला मिळाले. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. सुरुवात चांगली करतोय गोलंदाज हेमंत. या चेंडूवरती झेल झाला असता मात्र शतरक्षक त्या ठिकाणी चूक करतोय. चेंडू थांबणार नाहीये. मिड विकेट सीमारेषा क्लिअर करत आहे तो पहिला षटकार डीजे. आजच्या दिवसात विचार केला तर चांगले टीम होते आणि काटवण संघ आजच्या दिवसात पाहायला मिळतंय. लो टीम मध्ये खेळले असते मात्र त्यांनी आजच्या दिवसात एक आनंद म्हणून नाईट रजनी शृंखला खेळायची आहे आणि कुठल्याही टीम बरोबर खेळू असं देखील त्यांनी आयोजकांना सांगितलं आणि ते आजच्या दिवसात पाहायला मिळाले. लेग बाय स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 7 वरती. षटकार होता त्या ठिकाणी झेल होता मात्र शतरक्षकाने केलेली चुकी त्याचा फायदा मात्र गराडे संघाला झालाय. 7 धावा धावफलकावरती आल्या. 3 चेंडूचा खेळ संपलाय. निखिल आलाय स्ट्राईक वरती. गोलंदाज हेमंत चांगली गोलंदाजी करतोय. शतरक्षकाची साथ यावेळेस गोलंदाजाला मिळत नाहीये. यावेळेस चकमा खातो यशरक्षक. सेकंड स्लेप शतरक्षकाने चांगलं शतरक्षण केलाय. एकच धाव एका धावेच्या 6 धावफलक जाऊन पोहोचला 8 वरती. कमीत कमी धावेवर रोखावं लागेल काटवण संघाला. जर गराडा संघाचा विचार केला तर गोलंदाजीची धार फार चांगली पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज हेमंत चांगली गोलंदाजी. अचूक टप्पा नियंत्रण आणि वेग फार चांगला आहे या गोलंदाजाकडे. वेग किती आहे याला महत्व नसतो. टप्पा किती अचूक आहे हे देखील पाहणं गरजेचं असतं. चांगली गोलंदाजी. नौखा संघ आहे मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाले हेमंत या गोलंदाजाकडून. समाधान सारख्या फलंदाजाला मात्र बांधून ठेवलाय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला भिरकावलाय. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. उचलणार फेकणार तत्पूर्वी मात्र 2 धावा. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावला. दुहेरी आकड्यावर जाऊन पोहोचले. 10 धावा. पहिले शतक या ठिकाणी संपलाय. हेमंतने गोलंदाजी करत असताना 10 धावा खर्च केल्यात. फार चांगली गोलंदाजी हेमंतची. काटवण संघाकडून नौखा संघ तर काटवण संघाचा विचार केला तर माथेरान पायथ्याशी असलेले हे गाव आणि तिथून इथपर्यंत मात्र खेळण्यासाठी जे काटवण संघ आलेत. मात्र गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली हेमंत चौधरी या गोलंदाजाकडून. कारण समोर समाधान एक चांगला फलंदाज आहे. समाधान ठाकरे पनवेल तालुक्यात बरेच चर्चेत असलेला हा खेळाडू. त्याला देखील बांधून ठेवण्याचा काम. एक षटकार जरी आला तरी देखील कमबॅकिंग गोलंदाजी केली आहे हेमंतने. 10 धावेवर रोखून धरलाय. गराडे संघाला सांघिक कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिले शतक हाताळतोय मंगेश. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉट मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. शतरक्षक त्या ठिकाणी एक उचलणार फेकणार तत्पूर्वी एकच धाव येते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 11 या धावसंख्येवरती. मोठे फटके मारू देत नाहीये गोलंदाज. यावेळेस मोठा प्रहार बॅटच्या स्लॉट मध्ये. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट
चेंडूला फेकून दिलाय वाईडिश लॉंगॉन सीमारेषे पलीकडे एक दणदण करत षटकार डीजे. षटकार आलाय समाधानच्या बॅट मधून यावेळेस पायावर चेंडू फेकलाय लाऊड अपील पंचांकडे धावची स्वरूपात मात्र पंचांनी कुठलाही इशारा दिला नाही. सुखरूप पोहोचलाय फलंदाज निखिल एक धाव येते एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 18 धावा लेग बाय स्वरूपात एक धाव बॅटची कडा. यस बॅटची कडा या ठिकाणी एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 18 वरती. गोलंदाज चांगली गोलंदाजी कमबॅकिंग गोलंदाजी यावेळेस चांगला चेंडू खोल्यात टाकलेला चेंडू शरीर यष्टीला चेंडू अदळलाय लेग बाय स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 19 वरती. 19 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज मंगेश षटकार झाल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी करतोय. पहिल्या शतकात देखील दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता. दुसऱ्या शतकात देखील दुसऱ्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. स्लोवर डिलिव्हरी फसवण्याचा प्रयत्न चेंडूला कट केलाय एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या डोक्यावरून चेंडू येतो वन बाउंस सीमारेषे पलीकडे चौकार ठोक डीजे. चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 23 या धावसंख्येवरती. 23 धावा धाव फलकावरती आल्यात. 5 चेंडूचा खेळ संपला शेवटचा चेंडू शिल्लक या शतकातील. यावेळेस दांडी गुल केले त्रिफला उद्ध्वस्त फलंदाज होईल समाधान बाद. पंचांचा शतक संपण्याचा इशारा येतोय. काटवण संघ चांगली गोलंदाजी केली 22 धावा 23 धावा मात्र खर्च केल्या 2 षटकांमागे. प्रति षटकाचा विचार केला तर 11.50 ची सरासरी राखावी लागेल. 12 ची सरासरी राखावी लागेल काटवण संघाला. दूरवरून माथेरानच्या पायथ्याशी असलेले हे गाव आणि नाईट मॅच नाईट रणजी शृंखला खेळाची आहे मग ते कुठल्याही लॉसला चालेल असं ते बोलले आणि आयोजकांनी त्यांना आजच्या दिवसात मात्र एंट्री दिली आहे. काटवण संघाचा धन्यवाद डिझाय. काटवण संघाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. गराडा संघ चांगला संघ मानला जातो पनवेल तालुक्यात. नंतर काटवण संघ शिस्तीत जी आपली शिस्त आहे ना काटवण संघ ती राखायचे. एका लाईनीत आपण बाहेर यायचं आहे. आपली शिस्त आहे ना ती शिस्त पालाचे मित्रांनो. गराडा संघासमोर देखील फार चांगली गोलंदाजी केली. पहिल्या शतकात 10 धावा दुसऱ्या शतकात 13 धावा एकंदरीत 23 धावा धावफलकावरती आल्यात. येणारे 12 चेंडू 24 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. फलंदाज लगेचच मैदानात पाठवायचे आहेत. काटवण संघ थोडं सहकार्य करा. आपण देखील आपली सलामीची जोडी लगेचच मैदानात पाठवायची आहे. काटवण संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे कुठलाही विलंब न करता. जोडी मैदानात पाठवा. काटवण संघ सलामीची जोडी मैदानात पाठवायची. 24 धावांचं आव्हान प्रति षटकामागे 12 ची सरासरी राखावी लागेल. 24 धावांचं आव्हान पार करण्यासाठी.
सलामीची जोडी मैदानामध्ये मंगेश आणि ऋतिक. दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल. 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. रमेश आवटे आयोजक असतील बक्षिसांची खैरात होते फलंदाजांवरती. तीन षटकार लगावले तर 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. रमेश आवटे आयोजक असतील सुवर्ण संधी असेल फलंदाजांना. मंगेश आणि ऋतिक दोन्ही फलंदाज. सांगी कोठ्यातील पहिला वैयक्तिक पहिलं शतक हाताळतो गोलंदाज निखिल आलाय. एक वेगवान गोलंदाज आहे. पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळलाय. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला जातोय. गोलंदाजी करत असताना निखिलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आजच्या दिवसात पाहायला मिळाले. तर गणपत धुमणे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. यावेळेस चांगला चेंडू गुडलेस स्पोर्टवरून उचली घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातो गोलंदाज निखिल या गोलंदाजाकडून. आजच्या दिवसात गोलंदाजी फार चांगली पाहायला मिळाली. निखिल या गोलंदाजाची नौका गोलंदाज आहे, मात्र फार चांगली गोलंदाजी, वेग आणि अचूक टप्पा नियंत्रण पाहायला मिळालंय गोलंदाजाकडे. एकदा वेगाने पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फंबल झालाय क्षेत्ररक्षक. त्या मोबदल्यात मिळतील 2 धावा. श्री गणेश केला धावांचा 24 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 2 धावा धाव फलकावरती आल्यात. अजूनही 22 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 9 चेंडू 22 धावा. मोठे पटके मारावेत लागतील फलंदाजाला. बक्षीस देखील या फलंदाजांना आले. यावेळेस मोठा प्रहार. यावेळेस मात्र एकच धाव येते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 3 वरती. 3 धावा धावफलकावरती आल्या. 4 चेंडूचा खेळ संपलाय. निखिल चांगला गोलंदाज आहे. मोठे पाटके मारू देत नाहीये दोन्ही फलंदाजांना. ऋतिक आणि मंगेश अशी जोडखेल मैदानामध्ये सलामीला गेलेले फलंदाज. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करावा लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला गेला. गोलंदाज निखिल या गोलंदाजाकडून प्रभावित केले प्रेक्षकांना. ह्या गोलंदाजानं बरेचसे प्रेक्षक वर्ग देखील गराड्या संघाच्या बाजूने आले आहेत आणि क्रिकेटचा आनंद घेत आहेत. 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील लोअर फुट चेंडू भिरकावल्या चेंडूला डीप मिड विकेट शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये 1 धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फंबल झालाय क्षेत्ररक्षक. मात्र 2 धावा 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 5 वरती येणारे 6 चेंडू आणि 19 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. सांगी कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिले षटक हाताळतो गोलंदाज ऋतिक शिंगवा. 19 धाव्या डिफेन्स कराव्या लागतील. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. मंगेश अशा भूत नजरेने पाहत बसला चेंडूकडे. निर्धाव चेंडूची सांगता झाली. गोलंदाज
ऋतिक चांगली गोलंदाजी करतोय. पाच चेंडू 19 धावांची आवश्यकता अजूनही या विजयासाठी. मोठा चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला भिरकावलाय. एक धाव त्या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केली गेली. डायरेक्ट हिट झालाय मात्र त्याचा मोबदला मिळतोय. एक चोरटी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेल्या वाकण संघाच्या दोन्ही फलंदाजांनी 2 धावा आणि या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 7 वरती. 24 धावेचा पाठलाग करत असताना 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. 4 चेंडू येणारे 4 चेंडू आणि 17 धावेंची आवश्यकता. 3 मोठे फटके मारावे लागतील. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय दुधारी तलवार मात्र एक सिंगल मिळते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 8 वरती. सामन्यात औपचारिकता शिल्लक राहिल्या. मोठे फटके मारू देत नाही गराडे संघाचे गोलंदाज. चांगली गोलंदाजी आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाल्या. कालचा दिवस विचार केला तर नाणिवली संघाने कालचा दिवस गाजवलाय. मंगेश झुगरे आणि मयूर झुगरे या दोन्ही खेळाडूंनी फार चांगली खेळी करत असताना आपल्या संघाला मात्र फायनल पर्यंत पोहोचवलाय. आजच्या दिवसात कुठला संघ या चषकावरती मात्र नाव कोरेल ते देखील काही वेळानंतर समजेल. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये झेल सुटला गेलाय. शॉर्ट मिडम क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. झेल सुटलाय. एकच धाव येते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 9 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील अजूनही या शतकातील औपचारिकता शिल्लक राहिले. सामन्यामध्ये 9 धावा धावफलकावरती आल्यात. खोलवर टप्प्याचा चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला गेलाय. गोलंदाज ऋतिक या गोलंदाजाकडून निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. विजय होत्या गराडे संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा गोडगोड कौतुक. गराडे संघाचा संघनायक आपण डायरेक्ट या ठिकाणी यायचं टॉक बॉक्स मध्ये. आपण या गराडे संघाचा संघनायक मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर ठरलाय समाधान, ज्याने फलंदाजी करत असताना एकंदरीत 9 चेंडू फेस केले आणि 18 धावा जमा